सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ज्योतिबा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कुमटे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग देवस्थानची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पडली पार। रथोत्सवाच्या मुख्य दिवशी कोरेगाव पोलीस स्टेशनचे PSI गायकवाड साहेब, थालनाथ मठाचे मठाधिपती फतेनाथ महाराज, प्रमुख मानकरी, प्रमुख यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करून रथोत्सवास प्रारंभ झाला। ज्योतिबाच्या नावाने चांगवलचा गजर करत हजारो भाविक यावेळी कुमटे नगरीत दाखल झाले। गुलाल खोबऱ्याची उधळण करत ग्राम प्रदक्षिणास सुरुवात झाली। पारंपरिक वाद्ये, ढोल, ताशा, नगारा, बैलगाडी जोडी, इतर वाजंत्री, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, भगवे ध्वज फडकवत व मानाच्या कावडी पुढे नाचवत रथोत्सवास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली। शनिवारी रात्री सुमारे 50,000 भाविक भक्तांच्या उपस्थितीत छबिना उत्साहात पार पडला। मानाच्या कावडी नाचवत व पालखी व देवाचे दर्शन घेत युवा वर्ग आनंदात नाचला। ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुमट्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पूजनाचा कार्यक्रम धारनाथ महाराज मठाधिपती फतेनाथ महाराज तसेच कोरेगाव पोलीस स्टेशनचे PSI गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते रथपूजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तसेच संजय सर्जेराव जगदाळे, न्यायाधीश मुंबई, जयश्री संजय जगदाळे, न्यायाधीश मुंबई हे देखील या ठिकाणी रथपूजनासाठी उपस्थित आहेत। तसेच कुमटे गावचे सुपुत्र सचिन सदाशिव जगदाळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे महाराष्ट्र राज्य कार्यालयीन आयुक्त
या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वांनी शांतता राखायची. रथामध्ये देवाची पूजा होत आहे या ठिकाणी. हॅलो. रथपूजन झाल्यानंतर या ठिकाणी आपले सत्यनाथ महाराज 2 शब्द बोलतील. DSI गायकवाड साहेब या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील. थोडा सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. रथोत्सव सुरू होत आहे. तिथे आम्ही सर्व आजच्या आपल्या यात्रेच्या शुभेच्छा. माझ्यातर्फे सर्वांना ग्रामस्थांना सर्वांना शुभेच्छा. ग्रामस्थांना आपल्या सर्व परिवारातर्फे तसेच सर्व गावकऱ्यांना ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त शुभेच्छा. कदम यांच्या शुभार्थ संप आहे. संजयराव जायके मुंबई यांचा स्थान या ठिकाणी कुंडलिक माजी सैनिकांच्या शुभार्थ आहे. त्यानंतर जय संजय जगदाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. जयश्री संजय जगदाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान आहे. तसेच यानंतर सचिन सदाशिव बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे
तुम्ही मानकरी या यात्रेचे? माझ्यासाठी हे 4 पिढ्या झाल्या आमच्या. आम्ही मान आहे आम्हाला. म्हणजे यात्रेला राजा संस्थानिक आमच्या गाव मुदळचं संस्थानिक होतं पूर्वीचं. त्याच्यामुळं आमचे वडील तिथेच कामाला असल्यामुळे आपल्याला मान मिळाला आहे तो. म्हणजे जवळजवळ कितवी पिढी आहे तुमची? 4थी पिढी. संस्थानिक गावाबद्दल काय माहिती सांगाल, जुनी आणि आत्ताचा फरक? राजवाडा पूर्वी होता इथं. राजाच इथं होतं. कारभार त्यांच्याकडेच होता. तटबंदी होती गावाला. म्हणजे जवळजवळ 100-150 वर्षापासून यात्रा आहे आपली. हो. नमस्कार. ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेच्या प्रथमतः सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कुमठे गावची ऐतिहासिक अशी परंपरा आहे आणि बऱ्याच वर्षापासून 1857 पासून आमचे आप्पा ज्येष्ठ यांना रथाचा मान असतो आणि उद्या त्यांच्या वडिलांचा सुद्धा म्हणजे 4 पिढ्या झाला त्यांना रथाचा मान आहे, रथावरती उभा राहण्याचा. आणि कुमठे मुदळ जी संस्थानिक असं ऐतिहासिक असं राजवाडा असलेलं गाव आहे. या ठिकाणी राजवाडा होता. प्रत्येक म्हणजे 12 बलुतेदार असतील त्या प्रत्येकाला या ठिकाणी मान आहे या ठिकाणी प्रत्येकाचा. आणि प्रत्येकाची कावड आहे. ज्या मानाच्या कावड्या आहेत ज्यांना मान राजानं दिलेला आहे त्या कावड्या आहेत प्रत्येकाच्या. आणि ह्या कावड्या आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला कावडी बाहेर काढतात. त्याचं पूजन होतं. वस्त्र असतात त्याची वस्त्र ही घेऊन सगळे व्यवस्थित करून महादेवाच्या मंदिराला धार घालण्यासाठी ह्या कावडी जातात. आणि नंतर एक ज्योतिबाला येतात. ज्योतिबाला या ठिकाणी धार घालतात. यानंतर आपले 8 तारखेला आत्ता झाली एकादशीला ह्या आपल्या सर्व कावडी शंभू महादेवाला शिंगणापूरला धार घालण्यासाठी जातात. सर्व जेवढ्या कावडी आहेत कुमठ्यातल्या या सर्व मानाच्या कावडी शिंगणापूरला एकादशी दिवशी जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या धार घालून सर्व कावडी माघार येतात. माघार आल्यानंतर सर्व कावडी मठामध्ये असतात. मठामधून आज आपला छबिना या ठिकाणी चालू होणार आहे. हा छबिना पालखी सोहळा असतो आणि मठातून 8 वाजता आता थोड्याच वेळात या ठिकाणी कावडीची मिरवणूक म्हणजे या ठिकाणी चालू होणार. वेशीपशी या सर्व कावडी येतात. या ठिकाणी मानाचे नारळ दिले जातात. भेट होती. यानंतर गावकऱ्यांची भेट होती. त्यानंतर या कावडी अशाच पुढे येतात. पुढे पायरीवरून वरती जाऊन मंदिराला भेट देतात. पालखीला भेट देतात. मानकऱ्यांना भेट होती या ठिकाणी. आणि या ठिकाणी नंतर परत छबिना चालू होतो. शाही छबिना असा 1857 पासून परंपरा या ठिकाणी चालू आहे. सुंदर असा म्हणजे जिल्ह्यात कोणत्याही गावात असा छबिना साजरा होत नाही. खूप सुंदर असा छबिना असतो. फटाक्यांची आतिषबाजी असते. हलगींचा पारंपरिक वाद्य असतात. या पद्धतीनं आपला यात्रेचा या ठिकाणी सोहळा असतो. उद्या सकाळी ठीक 8 वाजता ज्योतिर्लिंग देवाची रथातून भव्य आणि दिव्य अशी बँड असेल, हलगी असतील, पारंपरिक वाद्य असतील, आपला नगरखाना असतात, बैलजोड्या असतात, मानाच्या झेंडा असतो आणि कावडे असतात पुढे सर्व मानाच्या. या पद्धतीनं संपूर्ण गावातून सकाळी 8ला जो रथ चालू होतो तो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी रथोत्सव मिरवणूक रथाची चालू असते. पारंपरिक वाद्याच्या संपूर्ण भक्तिमय आणि श्रद्धामय वातावरणामध्ये जल्लोषामध्ये संपूर्ण गाव ही आपली ज्योतिर्लिंग ग्रामदेवताची यात्रा साजरी करत असते. आणि कार्यक्रम हे मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी यात्रा कमिटी कुमठी यांच्या वतीने घेण्यात आलेले असतात. अशा रीतीने या यात्रेसाठी कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी काढण्यात येत नाही. रथावरती स्वइच्छेने लोक आपल्या गावातील बाहेरगावाहून आलेले सर्व भक्त या ठिकाणी रथावरती तोरण नारळाचं बांधतात आणि पैशाचे देणगी स्वरूपात देखील या ठिकाणी देणगी देण्यात येते रथाला. यातूनच सर्व यात्रेचा खर्च यात्रा कमिटी करते आणि जे काही मंदिराचे काम असेल, कोणतंही यात्रेचं काम असेल, सगळं या यात्रा कमिटी रथावरच्या पैशातूनच करते. म्हणा की पैसा ज्योतिबाच्या नावानं आज सालाबादप्रमाणे ज्योतिर्लिंग देवाची यात्रा संपन्न होत आहे. आज सकाळी रथ उत्सव कोरेगावचे PSI गायकवाड साहेब तसेच कुमठे येथील मठाधिपती फत्तेनाथ महाराज
आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करून या रथाचे पूजन करून रथ प्रस्थान झालेलं आहे। आज या ठिकाणी यात्रेनिमित्त मेवा मिठाईची दुकानं, बालचमूसाठी खेळणी, पाळणे इत्यादी सर्व यात्रा कमिटीनं या सगळ्यांना बोलावून सगळ्या भाविकांची सोय व्हावी या दृष्टीनं सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। गावामध्ये यात्रेनिमित्त लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तसेच सर्व भाविक भक्तांना देवालयाचं सुलभ दर्शन व्हावं या दृष्टीनं सर्व तयारी केलेली आहे। आज या ठिकाणी जो यात्रा उत्सव संपन्न होत आहे, यात्रा कमिटीनं अतिशय काळजीपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक हा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळं ही यात्रा आज संपन्न होत आहे। या ठिकाणी यात्रा कमिटी, कुमटे ग्रामपंचायत, तसेच या ठिकाणी मान्यवर आमचे हनुमंतदादा जगदाळे, सुधीरदादा जगदाळे, तसेच माजी सरपंच भाईसाहेब जगदाळे, कुमटे गावचे ग्रामपंचायत महेश जगदाळे या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। ज्योतिर्लिंग देवास यात्रेस माझ्या हार्दिक शुभेच्छा। कुमटे ग्रामस्थांच्या वतीने प्रथम मी सर्व भाविक भक्तांना ज्योतिर्लिंग यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कालपासून कुमटे गावची यात्रा सुरुवात झालेली आहे। काल मानाच्या शाही पालखीचं प्रस्थान होऊन काल सायंकाळी ती पोच झालेली आहे, मुक्कामी पोच झालेली आहे। तसेच काल आज पालखी आल्या असतात कावडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे। कावडीची परंपरा व पालखीची परंपरा हे फार प्राचीन आहे, त्या गावाला प्राचीन इतिहास आहे। आणि आज सकाळी रथपूजन झालेलं आहे आणि रथपूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर रथ आज गावाला पूर्ण प्रदर्शनं घालणार आहे। प्रदर्शनं झाल्यानंतर रथ पुन्हा मुक्कामी येणार आहे। ते ग्रामपंचायत व यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थांनी योग्यरित्या नियोजन केलेलं आहे। तरी माझे सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा। ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। व ही यात्रा कुमटे गावची ही 1857 सालापासून कोरपडे देवस्थान संस्थानाला आधिपत्य आलं। स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायतीकडे यात्रा व्हायला व ही यात्रेला धर्मसमभाव व मुस्लिम सगळे ऐक्याचं ही प्रतिमा आम्ही सगळे लोक एकत्र यात्रा आणि यात्रेनिमित्त पहिल्या छबिना दिवशी पाठप्रस्थान होतं, मानच्या हस्ते त्यांचं पूजन होतं। पुन्हा कावडी ह्या प्रत्येक मानाच्या आहे, सिंगणापूरला जातात, शेवरून ते दावणा कितीबाला वाया इथं भेट द्यायला येतात। रथ उत्सव गाव दुसऱ्या दिवशी रथ होतो आणि सर्व करमणुकीचे कार्यक्रम गावात साजरे केले जातात। सर्व गाव एकमुखाने कार्यक्रम साजरे करतात। यात्रा 12 या दिवशी चालू झाली। 12 मरोऱ्याचा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी 8 तर कावडीचा कार्यक्रम झाला। कावडी आणि छबिना असं माझं ही होतं, भेट होती। ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पूजनाचा कार्यक्रम असतो। रथपूजन मान्यवरांचे असते, सर्व गावातील सर्व जातीतील लोक एकत्र येतात, रथपूजन होतं आणि संपूर्ण गावातून फिरून येतो। लोकावर देणगी अर्पण करतात आणि रथ जागेवर आल्यानंतर तर परत संध्याकाळी सर्व नागरिकांसाठी परत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या दरम्यान कुमटे गाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ गावातील सर्व यात्रेचं व्यवस्थित नियोजन करीत आहे। असंच ही परंपरा चालू राहावी आणि आपण सर्वजणाला त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो। आणि बुधवारी 16 तारखेला जिल्हा परिषद शाळेतील कलाकारांचं मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे।